असल्याचं संपूर्ण चित्र समोर आलंय। त्यामुळे सतेज पाटील गटानं महायुतीला मोठी टक्कर दिलेली आहे। कोल्हापुरात महायुतीला अगदी काठावरचं बहुमत मिळालंय। तिकडचे आकडे काय सांगतायत? भाजपला 24, शिवसेना 14 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची राष्ट्रवादी 4 असे मिळून तिथं ही आकडेवारी म्हणजे बहुमत झालेलं आहे। मात्र त्याला काँग्रेसनं 37 जागांची आघाडी मिळवून चांगलीच टक्कर दिली आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला कोल्हापुरात फक्त 1 जागा मिळवता आली आहे। कोल्हापुरातील संपूर्ण चित्र आपण बघितलं तर भाजप 24, शिवसेना शिंदे सेना म्हणावी लागेल 14, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 4 37 जागा मिळवत काँग्रेसनं इथं बहुमत गाठलेलं आहे। कोल्हापूरमध्ये महायुतीला इथं काठावरचं बहुमत मिळालंय। भाजप शिवसेना राष्ट्रवादीला मिळून 42 जागा इथं मिळालेल्या आहेत। सतेज पाटील यांनी एकाकी झुंज दिलेली आहे कोल्हापुरात महायुतीला। कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीलात तसं अशी टॅगलाईन त्यांनी एक तयार केलेली होती आणि त्या अंतर्गत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीला सतेज पाटलांनी एकाकी झुंज दिली कोल्हापुरात। आता नागपूरमध्ये आकडे बघूयात। भाजप 109 तर शिवसेना शिंदे गट 4 जागा। दादांच्या राष्ट्रवादीला इथं खातंही खोलता आलं नाहीये। मात्र काँग्रेस नागपूरमध्ये 30 जागांवरती आल्याचं आपण या दृश्यांमधून बघू शकतोय। त्यानंतर ठाणे प्रभाग क्रमांक 23 मधनं अपक्ष प्रमिला केणी आघाडीवरती आहे। ठाणे प्रभाग क्रमांक 23 मधनं शिंदेच्या शिवसेनेच्या मनाली पाटील या पिछाडीवरती आहेत। अपक्ष उमेदवारांना धोबी पछाड दिलाय। अर्थात आघाडीवर आणि पिछाडीवर असा हा कल आहे। अजून निकाल हाती आलेला नाही। प्रभाग क्रमांक 23 ठाण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या मनाली पाटील या पिछाडीवर अपक्ष उमेदवार प्रमिला केणी या आघाडीवरती आहेत। सध्या ठाण्यातले मोठे अपडेट आपण बघू शकतोय। मुंबईसह राज्यभरातले निकाल हे हळूहळू स्पष्ट होत आहेत। ठाण्यातलं चित्र जर बघितलं तर 19 भाजप, 34 शिंदे सेना, 5 ठाकरे गट, मनसेला उभी 1 जागा तर 7 जागा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसला ठाण्यामध्ये उभ्या 2 जागा मिळालेल्या आहेत। भाजपचे तेजिंदर तिवाना हे विजयी झालेत। मुंबई प्रभाग क्रमांक 47 मधनं भाजपचे तेजिंदर तिवाना हे विजयी झालेले आहेत। मुंबईतल्या